सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागला आहे। या युद्धामुळे भारतातील इंधन साठ्यांवर मोठा परिणाम झाला। युद्धजन्य परिस्थितीत भविष्यात घराघरात गॅस साठा उपलब्ध करून देता यावा यासाठी सरकारने गॅस वितरणावर काही निर्बंध घातले आहेत। याचाच परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस साठा मर्यादित करण्यात आला। सर्वच ठिकाणी गॅससाठी लांबच लांब रांगा दिसू लागल्या। मात्र असं असतानाही अपार्टमेंट आणि शहरांमधील काही सुसज्ज घरांमधल्या पाईपमधून येणाऱ्या गॅसवर मात्र कोणताच परिणाम झाला नाही। आपसुकच सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण येऊ लागलं। सरकारने गरिबांचा गॅस सिलेंडर बंद केला, मात्र मोठमोठ्या अपार्टमेंट आणि बंगल्यांमधला पाईपचा गॅस वापरणाऱ्यांना मात्र काहीच नियम आणि काहीच अटी नाहीत। सर्व नियम फक्त सर्वसामान्यांनाच, असं का? अशा चर्चा नाक्यानाक्यात रंगताना दिसत आहेत। तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल की इंधन तुटवड्यासंदर्भात इतक्या घडामोडी घडत आहेत, मग पाईपमधल्या गॅस वापरणारे इतके निवांत कसे? तर याचं कारण आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। आपण घरी वापरतो किंवा हॉटेल व्यवसायासाठी वापरला जाणारा गॅस म्हणजे LPG, अर्थात लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। कच्च्या तेलावर प्रक्रिया करताना या गॅसची निर्मिती होते। या गॅसची आयात मुख्यतः आखाती देशांमधून होते। आपण वापरत असलेल्या LPG आपल्याला 60% पेक्षा जास्त आयात करूनच मिळवावा लागतो। त्यामुळे आखाती देशात युद्ध सुरू झाल्याबरोबर आपल्या घरातल्या या गॅस साठ्यावर निर्बंध आले। मात्र हे निर्बंध पाईपमधल्या गॅसवर आले नाहीत, कारण पाईपमधून येणारा PNG अर्थात पाईप नॅचरल गॅस ज्यापासून तयार केला जातो त्या नॅचरल गॅसचे साठे आपल्या भारतातच आहेत। त्यामुळे या गॅसवर युद्धजन्य परिस्थितीचा कोणताही परिणाम झाला नाही। सध्या देशभरात पुरेल इतका इंधनाचा साठा आहे। तसंच LPGचे वितरण सुरळीत करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे अफवांवर आणि वायफळ चर्चांवर किती विश्वास ठेवावा आणि किती नाही हे आपल्याच हातात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।